स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान. छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले. मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले. तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा. डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले. संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55. इचलकरंजी शहरातील कलानगर परिसरात महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण विभागामार्फत उभारण्यात आलेल्या 190 सदनिकांचा पोलीस गृहनिर्माण प्रकल्प पूर्णत्वास जाऊनही अद्याप पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला नाही. उद्घाटन होऊन बराच कालावधी लोटला असतानाही ही घरं रिकामीच आहेत. दुसरीकडे बदली होऊन आलेले अधिकारी आणि कर्मचारी राहण्याच्या सोयीसाठी धडपड करत असून घरांचा ताबा नेमका कधी मिळणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. महाराष्ट्रातल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं राज्यभरात पोलीस गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आलाय. त्याचाच एक भाग म्हणून इचलकरंजी शहरातील कलानगर परिसरात वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक तसंच पोलीस कॉन्स्टेबल्स यांच्यासाठी तब्बल 190 सदनिकांचा आधुनिक गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आलाय. या प्रकल्पाचं बांधकाम पूर्ण झालं असून त्याचं उद्घाटनही मोठ्या थाटामाटात करण्यात आलं. मात्र उद्घाटनानंतरही या सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा पोलिसांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी संभ्रमावस्थेत आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असून अनेक नवीन अधिकारी आणि कर्मचारी इचलकरंजी शहरात रुजू झालेत. शिवाजीनगर, गावभाग, शहापूर आणि शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पोलीस वसाहतीतील घरांचा ताबा मिळेल या अपेक्षेनं अद्याप खाजगी घरं भाड्यानं घेतलेली नाहीत. मात्र घरांचा ताबा मिळायला विलंब होत असल्यामुळं त्यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. येत्या काही दिवसात शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार. त्यामुळं मुलांच्या प्रवेशाचा, राहण्याचा आणि कुटुंबियांच्या स्थलांतराचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांचं लक्ष आता या घरांच्या वाटपाकडे लागून राहिलंय. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसंच संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची पाहणी केली होती. घरांचा ताबा लवकरच दिला जाईल असं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली दिसत नाही. त्यामुळे या विलंबामागचं नेमकं कारण काय? काही तांत्रिक कामं अपूर्ण आहेत का, की प्रशासकीय प्रक्रिया रखडली आहे, असा सवाल आता पोलिसांमधून उपस्थित केला जातोय. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचा मुख्य उद्देश पोलिसांना चांगली निवास व्यवस्था उपलब्ध करून देणं हा आहे. दिवसरात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानजनक निवास मिळणं ही काळाची गरज आहे. त्यामुळं कलानगर इथं पोलीस गृहनिर्माण प्रकल्पातील 190 सदनिकांचा ताबा तातडीनं पोलिसांना देण्यात यावा अशी मागणी आता पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडून जोर धरू लागली आहे. अनेक वर्षांपासून पूर्ण झालेल्या या प्रकल्पात दिवे लागण्याची आणि पोलीस कुटुंबियांच्या वास्तव्यासाठी आगमन होण्याची प्रतीक्षा कायम आहे. आता शासन आणि संबंधित विभाग या प्रश्नाकडे किती गांभीर्यानं पाहतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय.